पण शरद पवार या ठिकाणी खरं तर शरद पवार यांना या शपथविधीचं निमंत्रण जे आहे ते देणं गरजेचं असल्याचं मत जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं बघायला मिळत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात खरं तर या घडामोडी होताना बघायला मिळत आहे. सतत या संदर्भात ज्या आहेत त्या घडामोडी आपण बघतोय की या ठिकाणी होताना बघायला मिळत आहेत. हसन मुश्रीफ देखील सध्या या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत. सुनील तटकरे सोबत दाखल झालेले बघायला मिळत आहे आणि एकूणच सध्याच्या भावना ज्या आहेत त्या देखील अतिशय तीव्र असलेल्या बघायला मिळत आहे. एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये माहिती नाही, मी आता कोल्हापुरातून आलो. आज आपली विधिमंडळाची बैठक आहे, नेता निवड करायचा आहे. दादा आपल्यातून गेलेले आहेत, आम्ही सगळे दुःखात आहोत. आता साहेब काय म्हणले मी ऐकलेलं नाही, तर मी काय सांगणार तुम्हाला. पण एकूणच या गोष्टींनंतर ज्या राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा चालू होत्या त्याला मग पूर्ण विराम देणार का? तर त्याचा काय सवालच नाही ना. आज हे बघा, दादा जर गेलेले आहेत, सगळे पक्ष कार्यकर्ते पोरके झालेले आहेत, मग विधिमंडळाचा नेता निवडायला पाहिजे का नको. विलिनीकरण हा भाग वेगळाच आहे ना. तुम्हाला हवंय का विलीनीकरण अजून? नाही, विलिनीकरण आता दादाला पाहिजे होतं तर लोक करतील ना, परंतु अजून नेताच निवडायचा आहे. तर आज विलिनीकरणाची चर्चा कशी होऊ शकते. नेता तर निवडून आम्हाला आधार तर मिळू दे कोणाला तरी. पण मुश्रीफ साहेब फार घाई होते असं नाही का वाटत आहे? आज 3 दिवस उलटले नाही तोपर्यंत आपण गटनेत्यांची निवड करताय. 3 दिवस झाले. आता 3 दिवसानंतर त्यांचे रक्षा विसर्जन झालं.